नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चेंज द व्हॉइसचं असणारं कन्स्ट्रक्शन पाहिलेलं होतं की एक्झॅक्ट चेंज द व्हॉइसमध्ये आपल्याला करायचं आहे काय, मग त्यातला सब्जेक्ट कुठं जाणार आहे, वर्बचं काय कन्स्ट्रक्शन असणार आहे, ऑब्जेक्टचं काय रोल असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चेंज द व्हॉइसच्या पाहिलेल्या होत्या. किती टेन्सेसचा व्हॉइस करायचा हे सुद्धा आपण बघितलं. 12 मधले फक्त 8च टेन्सेस आहेत की ज्यांचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. 4 जे टेन्सेस आहेत त्याचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकत नाही. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याचे असणारे सेंटेन्सेस पाहणार आहोत की वाक्य कशा पद्धतीनं बदलतात, ते फॉर्म्युले कशा पद्धतीनं आपण सेंटेन्सेसमध्ये यूज करू शकतो, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात काही एक्झाम्पल्स की ज्या एक्झाम्पल्सच्या थ्रू तुम्ही समजून घेऊ शकता की चेंज द व्हॉइस कशा पद्धतीनं आपण करतो. बघा, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी मी घेत आहे की जे असं आहे, ही टेक्स. ठीक आहे, ही टेक्स डिसिप्लिनरी ॲक्शन against the boy. असं एक्झाम्पल तुम्हाला विचारलेलं आहे. याचा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. ओके, सो याचा जो आन्सर आहे तो आन्सर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिल्यांदा ज्यावेळी तुम्हाला देतात त्यावेळी तुम्हाला त्या वाक्याचा टेन्स ओळखता आला पाहिजे की कुठल्या टेन्समधलं ते वाक्य आहे. ही टेक्स डिसिप्लिनरी ॲक्शन अगेन्स्ट द बॉय हे जे वाक्य आहे हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. त्यामुळे याचा जर तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करणार असाल तर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करण्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला वाक्यातला ऑब्जेक्ट ओळखता आला पाहिजे की कुठला ऑब्जेक्ट आहे, काय आहे, तो कसा आहे. सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तर साहजिकच आहे वर्ब हे सिंग्युलर असणार आहे. प्ल्युरल ऑब्जेक्ट असेल तर साहजिकच आहे वर्ब हे प्ल्युरल ऑब्जेक्ट असणार आहे. यातला जो ऑब्जेक्ट आहे, बघा या ठिकाणी मी आन्सर पुट करतो. यातला जो ऑब्जेक्ट आहे तो डिसिप्लिनरी ॲक्शन असा आहे. ठीक आहे, डिसिप्लिनरी ॲक्शन हा त्यातला काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता इथं ॲक्शन आहे, ॲक्शन्स असं नाही. ॲक्शन आहे म्हणजे सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं मी यूज काय करणार आहे, इज. सो डिसिप्लिनरी ॲक्शन इज. आता टेक्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे की ज्याला यस प्रत्यय आहे. या ठिकाणी आपल्याला टेकचा V3 घ्यावा लागेल की जो काय आहे, टेकन आहे. डिसिप्लिनरी ॲक्शन इज टेकन. त्यानंतर रिमेनिंग पार्ट की जो काय आहे, अगेन्स्ट द बॉय असा आहे. त्यानंतर महत्त्वाचं, मगाशी मी तुम्हाला म्हटलं बाय हे प्रिपोजिशन खूपच महत्त्वाचं आहे. आणि ही जो प्रोनाउन आपण वापरला आहे त्याचा आपण अक्युजेटिव्ह केस या ठिकाणी हिम असं करणार आहे. म्हणजे आपलं जे आन्सर आलेलं आहे पॅसिव्ह व्हॉइसमधलं ते काय आलेलं आहे की डिसिप्लिनरी ॲक्शन इज टेकन अगेन्स्ट द बॉय बाय हिम, हे आपलं आन्सर आलेलं आहे. म्हणजे बेसिक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करणार आहात त्यावेळी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजेत. दुसरं वाक्य आपण घेऊ. बघा, सेकंड सेंटेन्स, they arrest him about his crime. ठीक आहे, असं वाक्य आहे. दे अरेस्ट हिम अबाउट हिज क्राईम. हे सुद्धा वाक्य जे दिलेलं आहे ते कशामधलं आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्समधलंच आहे. पहिल्यांदा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सची काही वाक्य बघू, त्यानंतर सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर अशी आपण पुढे सेंटेन्सेस बघू. आता याचा आन्सर जे आहे पॅसिव्ह व्हॉइसचा आन्सर हे लिहिताना आपल्याला पहिल्यांदा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावा लागेल. सेंटेन्समधला ऑब्जेक्ट आहे तो हिम आहे आणि हिम असं आपण पुढे घेऊ शकत नाही. हिमचा आपल्याला नॉमिनेटिव्ह केस घ्यावा लागेल की जी काय आहे, ही आहे. म्हणजे ही इज. ओके, ही इज अरेस्टेड अबाउट हीज क्राईम बाय. देचा या ठिकाणी अक्युजेटिव्ह येईल की जो देम आहे.
म्हणजे असं आपण त्याचा काय करणार आहोत, पॅसिव्ह वॉइस करणार आहोत. म्हणजे सेकंड सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस काय आला, ही इज अरेस्टेड अबाउट हिज क्राईम बाय देम. म्हणजे बेसिक गोष्ट लक्षात घ्या, इकडं जो अरेस्ट आहे हा इंडिकेट काय करतोय की दिलेला टेन्स आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आणि इकडं जे तुम्ही बघताय काय इज अरेस्टेड हा पार्ट या ठिकाणी त्याचा पॅसिव्ह वॉइस इंडिकेट करतोय. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करताना ह्या दोन गोष्टींमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहेत, हे पाहिले पाहिजेत तुम्ही. थर्ड सेंटेन्स आपण बघणार आहोत बघा. थर्ड सेंटेन्स, जे थर्ड सेंटेन्स आहे द रयत शिक्षण संस्था एक्वायर्स वेस्टलँड असं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे जे सेंटेन्स आहे हे सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्समधलंच आहे बघा. याचा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण सुरुवातीला घेणार आहोत, तो आहे वेस्टलँड. ठीक आहे, वेस्टलँड इज, कारण अनेक लँड्स नाहीत, एकच आहे. सो वेस्टलँड इज एक्वायर्स, याचा जो आहे तो V3 काय होईल, एक्वायर्ड. वेस्टलँड इज एक्वायर्ड बाय द रयत शिक्षण संस्था. ठीक आहे, पुढं आपण डॅश करूया, म्हणजे या ठिकाणी पुढं ते कंटिन्यू करता येईल आपल्याला. फोर्थ एक्झाम्पल आहे बघा. फोर्थ एक्झाम्पल, विजय क्रिएट्स a world record in the match असं एक्झाम्पल आहे. याचा तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. ठीक आहे, बघा तर मग या सेंटेन्समधला ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट आहे अ वर्ल्ड रेकॉर्ड इज क्रिएटेड. ठीक आहे, क्रिएटेड इन द मॅच बाय विजय. असं त्याचं काय येईल, आन्सर येईल. म्हणजे या बेसिक कन्सेप्ट आहेत, या बेसिक कन्सेप्ट मुलांना माहिती पाहिजेत. हे जर माहीत असेल तर व्यवस्थित तुम्हाला चेन द वॉइस करता येईल. फिफ्थ नंबरचं आपलं एक्झाम्पल आहे बघा. जरा मोठे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, छोटे घेऊया. द गव्हर्मेंट फोर्स्ड हिम. आता या ठिकाणी सेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर गव्हर्मेंट फोर्स्ड हिम, तर हे वाक्य सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे. आपल्याला सिम्पल पास्ट टेन्सचा पॅसिव्हचा फॉर्म्युला या ठिकाणी माहिती पाहिजे. ऑब्जेक्ट काय आलेला आहे, हिम आलेला आहे. त्याचा इकडं आल्यानंतर काय होणार, सुरुवातीला ही असा होणार. सो ही वॉज फोर्स्ड बाय द गव्हर्मेंट. असं त्याचं काय होईल, आन्सर येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला त्याचे फॉर्म्युले हे व्यवस्थित आणि ॲक्युरेट जर माहीत असतील तर चेन द वॉइस करताना काहीही प्रॉब्लेम येत नाही. पुढचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघा, मी घेतो. अ पिऊन म्हणजे शिपाई. अ पिऊन ब्रॉट अ ग्लास ऑफ मिल्क. असे एक्झाम्पल आहे. याचा आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. यातला ऑब्जेक्ट काय आहे, अ ग्लास ऑफ मिल्क हा ऑब्जेक्ट आहे. अ ग्लास ऑफ मिल्क एकच ग्लास आहे. वॉज ब्रॉट हा कशाचा पास्ट आहे हो, तर ब्रिंगचा पास्ट आहे. अ ग्लास ऑफ मिल्क वॉज ब्रॉट बाय अ पिऊन. हे त्याचं आन्सर येईल. सेवन्थ सेंटेन्स आहे बघा. द
एअरलाइन्स ट्रेन द केबिन क्रू असं एक्झाम्पल आहे. यातला वर्ब काय आहे हो, तर यातला वर्ब लक्षात घ्या. मॅक्सिमम मुलांचं इथं गोंधळ होईल की एअरलाइन्स हा वर्ब आहे, तर ट्रेन हा काय आहे या ठिकाणी वर्ब दिलेला आहे. ठीक आहे. सो ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. ऑब्जेक्ट काय आहे सेंटेन्समधला, द केबिन क्रू. द केबिन क्रू एकच क्रू आहे, सो वॉज. द केबिन क्रू वॉज ट्रेंड बाय द एअरलाइन्स. 8 एक्झाम्पल आठवं. बोथ फूड acids and alkalis act both food acids and alkalis act upon ॲल्युमिनियम असं सेंटेन्स आहे. बघा तर मग सुरुवात होणार ॲल्युमिनियमने. ॲल्युमिनियम इज ॲक्टचा तिसरं रूप, ॲक्टेड अपॉन बाय बोथ फूड ॲसिड्स अँड अल्कलीज. पुढचं आहे असं. म्हणजे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर चेन वॉइस करायला काहीही हरकत नाही. पुढचं आहे दे नरेटेड द होल स्टोरी. याचा पॅसिव्ह वॉइस कसा होईल, तर सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. सो ऑब्जेक्ट काय येईल, द होल स्टोरी वॉज नरेटेड, कारण हा पॅसिव्ह वॉइस आहे बरोबर, नरेटेड बाय. देचा अक्युजेटिव्ह केस देम, तो या ठिकाणी घ्यायचा आहे. पुढचं 10वं सेंटेन्स आहे बघा, 10th सेंटेन्स. They will park the jeep in our house. ठीक आहे. आता हे दिलेलं वाक्य आहे ते सिम्पल फ्युचर टेन्स आहे. टेन्स ओळखता आला पाहिजे ॲक्टिव्ह व्हॉइसमधला, म्हणजे पॅसिव्हचा फॉर्म्युला तिथे इम्प्लिमेंट करायचा असतो. सुरुवात होईल द जीप विल बी parked, the jeep will be parked in our house by. देचा काय होईल, them होईल, by them. 11 आहे the act will unlock my imagination. याचा पॅसिव्ह वॉइस करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल. ऑब्जेक्ट काय, माय इमॅजिनेशन विल बी unlocked बाय द ॲक्ट. असं त्याचं काय होईल, पॅसिव्ह वॉइस होईल. 12th सेंटेन्स आहे 12वं. द गव्हर्मेंट विल गिव माय फादर अ प्रमोशन. ठीक आहे. याचा पॅसिव्ह कसा होईल, 2 वाक्य होतं त्याचे पॅसिव्हचे बरं का. पहिलं असं होईल, माय फादर
कारण दोन ऑब्जेक्ट आहेत वाक्यामध्ये. माय फादर विल बी गिवन अ प्रमोशन बाय द गव्हर्मेंट. ठीक आहे, असं एक वाक्य होईल. आणि दुसरं वाक्य याचं जे होईल पॅसिव्हचं ते कसं होईल तर बघा, दुसरं वाक्य, कारण एक ऑब्जेक्ट जो आहे तो माय फादर हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अ प्रमोशन हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सो पहिल्यांदा आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टने केलं, दुसऱ्यांदा अ प्रमोशन विल बी गिवन टू माय फादर बाय द गव्हर्मेंट, असं त्याचं सेकंड सेंटेन्स पण तयार होऊ शकतं. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. सो विद्यार्थी मित्रांनो, 12 सेंटेन्सेस आपण या ठिकाणी आत्ता डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट 13वं वाक्य या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत. द डिसिजन इज delighting the whole family. आता हे जे वाक्य आहे हे मागाशापेक्षा वेगळं काय आहे तर हे वाक्य आहे ते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलं आहे. म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे, द होल फॅमिली इज, त्यानंतर फॉर्म्युला काय, बीइंग, डिलाइटिंगचा काय होणार, डिलाइटेड बाय द डिसिजन, असं त्याचं काय होईल, आन्सर येईल. फॉर्म्युला पार्ट असेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट आहे बघा, द रॅवेजिंग फ्लड म्हणजे पूर, वॉज डॅमेजिंग ऑल हर्ट्स. या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे, ऑल हर्ट्स. सो ऑल हर्ट्स, आता या ठिकाणी वर होणार आहे हे लक्षात घ्या, कारण सब्जेक्ट हा प्लुरल आहे म्हणजेच वर होणार आहे. ऑल हर्ट्स बीइंग, डॅमेजिंगचा काय होईल, डॅमेज्ड. ऑल हर्ट्स वर बीइंग डॅमेज्ड बाय द रॅवेजिंग फ्लड, हे याचं आन्सर येईल. 15 एक्झाम्पल आहे, 15वं. इंडिया is transporting goods to another country, असे एक्झाम्पल आहे. यातला जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे, गुड्स. आता या ठिकाणी आर येणार आहे बरं का. गुड्स आर बीइंग, ट्रान्सपोर्टिंगचा काय होईल, ट्रान्सपोर्टेड. गुड्स आर बीइंग ट्रान्सपोर्टेड टू अनादर कंट्री बाय इंडिया, असं त्याचं काय येईल, आन्सर येईल. 16 एक्झाम्पल आहे बघा. 16, माय मदर was cooking a tasty food. ऑब्जेक्ट काय आहे सेंटेन्सचा, अ टेस्टी फूड. ठीक आहे, अ टेस्टी फूड वॉज बीइंग, कुकिंगचा काय होणार, कुक्ड. अ टेस्टी फूड वॉज बीइंग कुक्ड बाय माय मदर, असा आन्सर येईल. 17 एक्झाम्पल आहे. दे आर मेकिंग अ न्यू प्रोजेक्ट
ऑब्जेक्ट काय आहे सेंटेन्समधला? अ न्यू प्रोजेक्ट इज बीइंग, मेकिंगचं तिसरं रूप मेड, मेड बाय, देचा देम होईल. 18 सेंटेन्स, 18वं वाक्य. पीपल वर कलेक्टिंग सम मनी. काय होईल याचा? सम मनी वर being collected by people. 19 example. He is throwing a ball towards the batsman. याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे? अ बॉल इज बीइंग, थ्रोईंगचं तिसरं रूप थ्रोन, टुवर्ड्स द बॅट्समन बाय हिम. हिचं काय होणार? हिम. सो या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल असे बघितली की जे कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट इंडिकेट करतात. मग असे मी तुम्हाला म्हटलेच कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. आता काही एक्झाम्पल अशी पण बघूयात की जी प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये दिलेली असतात. ठीक आहे, चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल. इट हॅज फील्ड ग्लोबल knowledge gap. ऑब्जेक्ट काय आहे? अ ग्लोबल नॉलेज गॅप has been filled by it. असं त्याचं एक्झाम्पल आन्सर येईल. 21वा एक्झाम्पल आहे बघा. ही हॅज ऑर्डर्ड मी टू प्रॅक्टिस असं एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मी, तो पुढं आल्यानंतर काय होणार? आय मध्ये कन्वर्ट होणार. सो आय हॅव बीन ऑर्डर्ड टू प्रॅक्टिस बाय, हिचा काय होणार? हिम असा होणार. 22वा एक्झाम्पल आहे. पाकिस्तान had launched a missile. ठीक आहे, याचा ऑब्जेक्ट काय आहे या वाक्यातला? तर अ मिसाईल. ठीक आहे, अ मिसाईल had been launched by Pakistan. 23 example. She had prepared some notes. याचा पॅसिव्ह वॉइस कसा होणार? some notes had been prepared by, शीचा काय होणार? हर मध्ये कन्वर्ट होणार. 24 एक्झाम्पल. 24वा एक्झाम्पल आहे बघा. दे हॅड टेकन दिस डिसिजन.
याचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे, दिस डिसिजन हॅड बीन टेकन बाय, देचं काय होणार, देम होणार. 25वा एक्झाम्पल आहे, रॉबर्ट हॅड परचेस्ड अ वुडन टेबल लाकडाचं टेबल. ऑब्जेक्ट सुरुवातीला अ वुडन टेबल हॅड बीन परचेस्ड बाय रॉबर्ट. सो अशी काही वाक्य आहेत की जी वाक्य या ठिकाणी आपण काही घेतलेले आहेत. अजून वाक्य आपण काही घेऊयात. बघा 26 सेंटेन्स आहे. दे विल हॅव डिझाइन्ड दॅट प्रोजेक्ट. ऑब्जेक्ट कुठला आहे, दॅट प्रोजेक्ट विल हॅव बीन डिझाइन्ड बाय, देचं काय होणार, देम होणार. म्हणजे अशा बेसिक कन्सेप्ट आहेत. जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ही विल हॅव मेड दिस मशीन. याच्यातला ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट काय आहे, दिस मशीन हा ऑब्जेक्ट आहे. सो दिस मशीन विल हॅव बीन मेड बाय, हिचं काय होणार, हिम होणार आहे. 28 एक्झाम्पल, मोनिका विल हॅव followed these instructions. बघा सुरुवात कशाने होणार, these instructions will have been followed by Monica. ठीक आहे. 29 एक्झाम्पल, I shall have created a world record. आता ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे, अ वर्ल्ड रेकॉर्ड विल हॅव बीन क्रिएटेड बाय, आयचा प्रिडियल काय होणार, काय होणार, मी. हे इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट आपलं लेक्चरचं असणारं सेंटेन्स की जे 30 नंबरचं 30, दे विल हॅव अरेंज्ड दिस मीटिंग. याचा ऑब्जेक्ट काय आहे, दिस मीटिंग विल हॅव बीन अरेंज्ड बाय, देचं काय होईल, देम होईल, बाय देम असा होईल. सो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 30 चेन द वॉइसचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत की जी सर्वसाधारण 8 टेन्सेसमधली पाहिलेली आहेत. अशाच आपण येस नो टाईप क्वेश्चनचा वॉइस कसा करायचा, WHचा कसा करायचा, इम्परेटिव्ह कसा करायचा, त्याचे सेपरेट आपण व्हिडिओज तयार करणार आहोत. सो त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. त्याचबरोबर जे नवीन स्टुडंट वगैरे असतील किंवा जुनेच आहेत त्यांना सांगतो मी की टेलिग्राम चॅनेल एक आहे आपला, त्याचं नाव आहे व्हिजन इंग्लिश. या टेलिग्राम चॅनेलच्या याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स दररोज अपलोड करत असतो, तर तो पण तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला MCQ क्वेश्चन्स सॉल्व करता येतील आणि त्यांचं तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे. सो
I hope you understand this lecture very well. Thank you very much.